तर चला मंडळी, सर्वांना रामकृष्ण हरी. भोपळा ही एक अशी फळभाजी आहे, ती सहसा कुणालाही आवडत नाही आणि मी त्यातलीच एक आहे. मलाही नाही आवडत. मलाच काय, माझ्या घरातल्या कुणालाच नाही आवडत भोपळ्याची भाजी. पण आणलेला होता भाजीपाल्यामध्ये, तोही चालला होता सुकत फ्रीजमध्ये पडून. तर म्हटलं चला याचं काहीतरी करून टाकू, म्हटलं वेगळी काहीतरी भाजी. म्हटलं मग घेतला भोपळा चांगला धुवून, मग बारीक किसून घेतला. मग त्यानंतर त्यातलं सर्व पाणी पिळून टाकलं आणि नंतर त्यामध्ये ओवा मळून टाकला. थोडासा लाल तिखट, हळद, कोथिंबीर टाकून घेतलं आणि बेसन पीठ त्यामध्ये टाकून घेतलं. चांगलं मळून घेतलं. चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेतलं. मग ते सर्व मिश्रण चांगलं मळून घ्यायचं व्यवस्थित. तोपर्यंत तेल गरम करायला ठेवायचं. मग ते भज्यांसारखं तळून घ्यायचं चांगलं, सर्व लाल ब्राऊन होईपर्यंत चांगलं तळून घ्यायचं ते. मग तोपर्यंत चला सर्वांनी एक लाईक करा आणि सबस्क्राईब पण करून घ्या. करावा गरीबाला सबस्क्राईब सर्वांनी. चांगलं लालसर तळून घ्यायचं व्यवस्थित. मग झालं आपलं तळून. नंतर त्यामध्ये टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, लसूण, जिरं याची पेस्ट करून घ्यायची. मग नंतर थोडंसं दही घ्यायचं आणि दह्यामध्ये आपले घरातले मसाले टाकायचे. लाल तिखट, हळद, जे वाटले ते मसाले घेऊ शकतो आपण दह्यामध्ये. व्यवस्थित त्याची पेस्ट करून घ्यायची. मग ते झाल्यानंतर कढई घ्यायची. कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं. तेलामध्ये थोडीशी मोहरी आणि जिरे चांगले तडतडून घ्यायचे. मग ती दह्याची केलेली मसाल्याची पेस्ट ती टाकून घ्यायची. ते चांगलं तेल सुटेपर्यंत भाजू द्यायचा चांगला तो दह्याचा मसाला. मग त्यानंतर आपण टोमॅटो, कांदा त्याची पेस्ट केलेली ती त्यामध्ये टाकून घ्यायची. ते पण चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकायचं आणि कोथिंबीर टाकून चांगले त्याला उकळी येऊ द्यायची मस्त. मग त्याला उकळी आल्यानंतर ते आपण तळून घेतलेले बॉल आहेत ना, ते टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये मस्त. बघा कशी भारी वाटते भाजी. पहिल्यांदाच बनवलेली बरं का, नक्की ट्राय करून बघा. मग थोडं झाकण ठेवून थोडीशी शिजवून घ्यायची 5-10 मिनटं. एवढे 10 मिनटं पण नाही, 5 मिनटं चांगलं झाकण ठेवून शिजू द्यायची. बघा किती भारी दिसते. मग नंतर घ्यायची जेवायला वाढून. थोडी कोथिंबीर टाकून घ्या. मग खाऊन आता. चला बाय.